राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर आभार दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून येत्या 15 फेब्रुवारीला ह्या चंपक मैदानावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आभार दौऱ्यासाठी येत आहेत। त्या संधीचा फायदा घेत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेमध्ये एक मेगा पक्षप्रवेशाचं सुद्धा आयोजन ह्याच मंडपामध्ये केलेलं आहे। जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहता पालकमंत्री नंतर उदय सामंत असतील किंवा त्यांचे बंधू लांजा राजापूरचे भैया सामंत असतील हे कुठेतरी शिवसेना संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने ते पावलं उचललेत आणि त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे येत्या 15 फेब्रुवारीला ह्या चंपक मैदानावरती आभार दौऱ्याच्या निमित्ताने येणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। व त्यामध्ये अनेक दिग्गजांची नावं आहेत, चर्चिली जात आहेत। मग त्याच्यामध्ये माजी आमदार सुभाष बने असतील, माजी आमदार गणपत कदम असतील, माजी जिल्हाध्यक्ष रोहन बने असतील किंवा दक्षिणेतले किंवा उत्तरेतले ह्या जिल्ह्यातले काही उद्धव ठाकरे गटात असलेली काही मंडळी त्या दिवशी प्रवेश करणार आहेत। आपण उभे आहोत ते चंपक मैदानावरती। आज त्या ठिकाणी त्या पक्षप्रवेशाच्या मंडपाची पूर्णपणे तयारी सुरू आहे। साधारणपणे 80,000 स्क्वेअर फूटमध्ये हा मंडप उभारण्यात आलेला आहे आणि त्या मंडपामध्ये साधारणपणे 20 ते 25,000 इतकी आसन क्षमता आहे आणि संपूर्ण आजूबाजूला विस्तीर्ण असं हे मैदान आहे आणि ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे ते भव्य दिव्य एक व्यासपीठसुद्धा ह्या ठिकाणी उभारलं जातं आहे। त्याची जबाबदारी रत्नागिरीतील एक अतिशय नामांकित असं मंडप डेकोरेशनचे ओम साईचे भाऊ सावंत आपल्यासोबत आहेत। आपण त्यांनाच विचारूया नेमकं ह्या मंडप उभारणीचा काय कामाचं चालू आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा मागच्यासारखीच पुन्हा ह्या व्यासपीठ उभारणीची जबाबदारी दिलेली आहे। काय नेमकं व्यासपीठाचं स्वरूप आहे, त्याचं काय एकंदरीत आयोजन आहे? व्यासपीठ 2000 स्क्वेअर फीटचं व्यासपीठ आहे आणि त्या ठिकाणी जवळपास त्याची एक 100 लोकांची आसन क्षमता किंवा त्याची कॅपॅसिटी आहे आणि मंडप जवळपास 80,000 स्क्वेअर फीटचा आम्ही या ठिकाणी उभा करतो आहे आणि त्याची जवळपास 25,000च्या आसपास किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आसन क्षमता या ठिकाणी उपलब्ध होईल आणि बाकी इतर जी व्यवस्था आहे, स्टेज व्यवस्था आणि पुढील इतर ठिकाणची आसन व्यवस्था ही त्यांच्या आदेशाप्रमाणे इथे आम्ही त्यांची व्यवस्था करतो। व्यासपीठाची जबाबदारी भाऊ सावंत यांच्याकडे आहे आणि मंडपाची जबाबदारी ह्या दुसऱ्या एका कंपनीकडे आहे। एकंदरीत पाहता ह्या चंपक मैदानावरती पक्षप्रवेश करून घेताना इथे इतक्या मोठ्या क्षमतेचा मंडप उभारणं आणि तेवढ्यात पक्षप्रवेश करून घेताना कार्यकर्त्यांना उपस्थित ठेवणं हे मोठं धाडस पालकमंत्री त्यांनी उदय सामंतांनी केलं आहे। मागच्या लाडकी बहीण त्यावेळेलासुद्धा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होते, त्यावेळेला त्यांनी हेच धाडस दाखवलं होतं आणि पुन्हा एकदा आता पक्षप्रवेशाच्या निमित्ताने त्यांनी ह्या मैदानावरतीच एक भव्य दिव्य मंडप उभारून पक्षप्रवेशाचा हा सोहळा आयोजित केला आहे। टाइम्स डिजिटलकरता किशोर मोरेसह दीपक मोहिते, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।